आमदार सुरेश धस महादेव मुंडेंच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलेले आहेत। सुरेश धस आधी मस्साजोगमध्ये गेले होते। मस्साजोगमध्ये खरं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीला ते गेले होते। धनंजय देशमुखांशी त्यांनी चर्चा केली आणि पोलीस तपास कुठवर आलाय या संदर्भात माहिती घेतली आणि त्याचबरोबर लवकरात लवकर कृष्णा आंधळेला अटक करण्याची ही मागणी जोर धरू लागलेली आहे। आणि त्यानंतर आता सध्या सुरेश धस महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलेले आहेत। संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय, चर्चा केली जाते आणि सध्या आपण पाहतोय सुप्रिया सुळे सुद्धा याआधी महादेव मुंडेंच्या पत्नीच्या भेटीला गेल्या होत्या। त्यानंतर सर्व प्रकरण जाणून घेतलं आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ आता सुरेश धस हे महादेव मुंडेंच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलेत। अनेक घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतात, घडताना पाहायला मिळतात आणि आता सध्या आपण पाहतोय बीड मध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय। भाजप आमदार सुरेश धस हे सातत्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आक्रमक भूमिका घेताना दिसलेले आहेत। महादेव मुंडे हत्या प्रकरणावर सुद्धा त्यांनी पहिल्यांदा भाष्य केलं होतं। लेकर भी रोज विचारते मम्मी पप्पाईनं काय केलं असेल, का केलं असेल पप्पाईचं असं एनसीबी गुन्हा दाखल नाही कधीच। असं गावात ग्रामपंचायतसाठी लोक उभा टाकले ना, ह्यांनी फक्त मतदानाला जायचं, कसलंच नाही, कुणात फिरायचं नाही ना, कुणाचे पैसे घ्यायचे नाहीत ना, काहीच नाही। आता एवढ्या गल्लीत आहे ना, एका बी बाईला त्यांची ओळख नाही। एवढ्या गल्लीत आता आम्ही 4-5 वर्ष राहिलात, एका बी बाईची ओळख नाही त्यांची माणसाला नाही ना, काहीच नाही। आपापलं काम करणं हमारी केली आम्ही तळे बंधारे खडे काही विखंडले, एकदा खडे खंदाय नेलं तर एवढा फोड आलते माझ्या वागा। 5-6 महिने गेला लग्नाच्या अगोदर ते बुटाच्या कारखाना काम करायला कंपनी पुण्यामध्ये लग्नाच्या अगोदर समजायला लेकरांनी खाऊन पिऊन ते बघायला जायचं। माझ्या लेकरानं झोपायचं आणि त्यांना येताना त्यांनी टिकताला पैसे दिले, मारायचे लेकर होते। त्याला कमी तर 10 रुपये कमी तर रुपया खर्च वाटत नव्हता। आणि कुणाला परत बी बोलत म्हणजे ना, घरात बी स्वयंपाक केला नाही, अशी एक जर पोळी उरली तर म्हणायची ही का उरली, बोलत नव्हता। लागतंय तेवढंच करायचं, लागतंय तेवढंच खायचं, उपाशी बी राहायचं नाही, काहीच नाही, जास्त वाटोळं बी करायचं नाही। आणि काही पदार्थ खायचे असे तर पावभाजी असो, पुरी भाजी असो घरीच बनवायची, हॉटेलमध्ये कधी जायचं, काही बी घरीच बनवा आणि घरीच खा। पुरीने घरी केली तर म्हणायचं आमच्या आई वडील रानात खायचं आणि तुम्ही पुरी भाजी करून खायला, ह्यांनी म्हणायचं बोलवा तुमच्या आई वडील दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या रविवारी बोलवायचं। मी म्हणायचं माझ्या आमची खाय आम्हाला कशाला बोलले, तिथं म्हणायले लेकाला पुरी भाजी लेकाली गिळत नव्हती। आम्ही म्हणलो की आम्ही बी करून देतो। इथं जर आम्ही कधी आलो तर म्हणायचं चपात्या पोळ्याच बनव, इथं काजू करीची आम्ही घरीच भाजी आणता, पनवेलची घरीच भाजी आणता। कुणी लेकराचा लाळ करीत नसेल। आता त्या दिवशी डॉक्टर म्हणलं बाई आता तू रडू बिडू नको, त्या माणसाला जर झटका बिटका आला बीपी आली तुम्हाला कोण उचलून घेईल, आमचा उचलणारा आम्हाला गेला। परत कधीच बोलत नव्हता। नाही वोट बस मी मारवाड्यातच होते। 2001 ला सुनील कोटेच्या त्याच्यामुळे 850 रुपये महिन्यामध्ये उठला। सुनील कुटीच्या मारवाडी सायकलवर जायचे। आमचं लग्न झाल्यावर म्हणले आता कनेरवाडीतून म्हणजे सायकलवर जावाई, राहिल्यावर गाडी घेतली होती तोपर्यंत पायानं येणं जाणं, म्हणजे हे झाला त्यावेळेस पुन्हा गाडी घेतली। पण तरी पण कुणाच्या गाडीवर जायचं नाही, नसली सायकल तर पाठीपर्यंत पाय न्यायचं आणि एसटीला जायचं स्वतः। पहिलं सायकलवर येत होतं, म्हणतं लग्न जमलं तसं म्हणले कनेरवाडीतून कसं मी सायकलवर जाऊ, मी तिथला जावाई म्हणले नाही मी जाणार नाही सायकलवर, पुन्हा पायानं चालू केलं। त्यांचं गाव भोपला भोपला
थोडस सासरवाडी, कन्हेरवाडी. त्या गावातून कसं सायकलवर जाऊ म्हणायचं. 11 वाजूत किती बी वाजू तेव्हा काही झालं नाही. तसल्या जंगलातून पायानं आले काय झाले एवढं परळीत असं भीतीच आम्हाला वाटत नव्हती की परळीत असं होईल म्हणून. सावधगिरीनं हा. जायचं आहे. मोटरसायकलवर सिटीला सुद्धा कधी बसून नेलं नाही नाही त्याने. नेलं. काही दोघांचं काम असलं तुझी गाडी घे मला तिथून तिकडे जायचं. फक्त त्याच्या गाडीवर मी त्यांचा बाप ह्याच्याशी जरी तिसरा माणूस कधीच कुणा मनावर दिसला म्हणून कुठं बसू plot देत नव्हते दाखवायचा, कुणालाच. कुठं शेत बघायचं, कुठं काही तर आम्हा दोघाला विचारल्याशी करीत नसत. करीत नव्हतं. बाकीच्या दाखवायचं. महा दिवशी मला बोलविलं, माझं पॅन कार्ड काढून दिलं, माझी केवायसी केली, दवाखाना केला. आणि म्हणला आई तुला काही पैसे पाहिजे का? तर मी म्हणलं आम्हाला 1000-2000 रुपये पाहिजेत. तर म्हणला तेवढे नाही तर काही पाहिजेत का? मी म्हणलं मग काय तर माझ्यापाशी 100-50 रुपये आता केलं तू सर आणि पैसे नाही पाहिजे. म्हणला तू आठवत बसलीस. म्हणला आई मी एका जागी फ्लॅटिंग घेतली म्हणला 1/2 एकर आहे आणि 15 दिवस लय अडचणीत आहे. म्हणला मी बाळूला बोलणार आहे आणि एवढे 15 दिवस गेले की दिवाळीला माझी जर रजिस्ट्री झाली की त्यांनी सवलत दिल्या मला एक फ्लॅट एका आणि नंतर मला पैसे द्या आणि राहिलेले पुन्हा राहू द्या. नसता मी घेणार नव्हतो. इतकं मला सांगितलं त्या दिवशी. प्लॉटिंग हे त्यांनीच कशी घेतली दलाल प्लॉटिंग. तीच, हा. पहिल्या दलाल सौद्यात तेच मध्ये. दलाल तीच, आपल्या संघ दलाल तीच, पुन्हा द्यायला दलाल तीच आहेत ना. 100 माणसं यांना बघितलंय पण समोर कोणी स्पॉटवर नाही. खंबीर माणूस असल्यामुळे समोर येणार. बाहेरून मधून कुचबीज करते. असा म्हणला हो फलाना, तसा म्हणला हो हे त्याचं पोरगच होतं स्पॉटवर ते भावड्या करायला असे डायरेक्ट नाव सांगते. पण आपल्याला म्हणता येणार ना. डायरेक्ट म्हणता येणार नाही हेच आहेत म्हणून. आपल्याला काय माहिती आपण नाव घ्या आणि उद्या कुणी नसल्यास आपण कुणाच्या दोषात जा. आपलं जळालं तसं दुसऱ्याचं घर कशाला म्हणून चहा जमायचं. पिऊन सांगितलं सगळं सांगायलेत मला पण धक्कायलेत भ्यालेत. समोर सगळ्यांनी येणार. बघितले म्हणले पण भ्यालेत. अहो 8 आणि 8:30 वाजता 6:30ला घरातून गेले. 8 वाजताच घटना होती म्हणलं परळी सारख्या. आणि त्या 8 टायमिंग वाजता माणसं आहेत का नाहीत काय? माझी 1:30 वाजता भेट झाली. कुठं गेलता इकडं मी मोठ्याकडे जाऊन ती येऊ लागले. नाही म्हणले ते गणेश गीते जवळच आहे त्याच्याकडे ते पैसे होते ते म्हणजे आता आपल्या रजिस्ट्रीला पैसे लागले मागितले. अहो लाठ्या काट्याने हाणामारी झाली तर अख्खं गाव जमा होतो. पुन्हा 4-5 वाजता येऊन सतीश पण पैसे त्यांनी बसला. करायचं होतं मनगटाला धरून करायचं की तर साधी कोणतीच का मारायचं ते होतेच पहिलं नंतर रणांगणात होऊ द्यायचं की. त्या प्लॉटिंग मध्ये झालं तर त्यांनी म्हणले असते की नाही नाही आम्ही हेच नाही आम्ही एकदा बी ते सोडून वडिलायला दिले म्हणले असते ना की तुमच्या जवळला पडू देऊ नका ह्या प्लॉटिंग हा, मध्ये आम्हाला स्वतः तर सांगितलं असतं. अजिबात आम्ही हेच करीत नव्हतो. त्यांच्या नादालाच लागत नव्हतं. तुम्ही प्लॉटिंग वरच येतंय हे. हा प्लॉटिंग वरच चोरीत बी आलं साहेब तर हा, त्याच्यातच येते. त्याच्यातच येते आणि आणि plotting कुठं मध्ये झालं आलं तरी तर प्लॉटिंग त्याच्यातच मध्येच येते. जर समजा चलत हे गेम करून मोबाईल चलत जर आज चौकून निघाले मोबाईल बोलत आले एक माणूस आला मागून मोबाईल घेतला आणि पुढे गेला आणि तिथं तयार ठेवलेली माणसं. नाही ती पोलिसांनी कहाणी करून सांगितली आपल्याला. नाही काही का होईना. हा, तसं काहीच झालं नाही. या पोलिसांनी कहाणी सांगितली आपल्याला उगं. आणि माणूस पक्का ओळखीचा असल्याशी तिथं माणूस जाणार नाही हे आम्हाला 100% माहिती त्या टायमाला. तर आता 6 वाजता लेकर लय बेकार पद्धतीने 6:30-7 झाले ना त्या रोडनं लेकर ट्युशन घेऊन येतात नव्हते. तिकडे चौकात यायचं आणि चौकातून ह्या रोड यायचं पण मधून येत नव्हते कोर्टासमोर. एवढा माणूस हुशार पण ते खास जवळच्या माणसानं म्हणजे ह्याच्यातल्या ना कुणीतरी म्हणजे त्यांच्या जवळचा पण लय असणार जवळचा माणूस. एखादा एक खात्रीपूर्वक कुणीतरी इथं खात्रीपूर्वक. इथं काहीतरी करू, हा त्या असे दिवशी कोणातरी त्यांना करू. माहिती बी असणार त्या माणसाला की ह्याची लेकरं ट्युशनला नाहीत, ही आता ट्युशनला जाणार नाही आणायला म्हणून. हे पण माहिती